शुभ सकाळ. कशा आहात तुम्ही? आज मी बनवते चिकन. हा चिकन मी धुवून घेतला आहे. आता मी ह्याच्यात लिंबू पिळणार आहे. हा बघा, डिगू आला. चिकनचं नाव घेतल्याबरोबर डिगू आला. हा बघा, आता हे सगळं मिक्स करून घेणार आहे. लिंबू पिळला आहे ना. 10-12 लसूण, मिरची, 1.5 इंच अद्रक म्हणजे आळं, 1.5 इंच आळं, आणि कोथिंबीर. हे सगळं बारीक करून घेणार आहे. आणि 4 कांदे घेतलेत मीडियम साईजचे, ते मी भाजून घेणार आहे. कांदा, 7-8 लसूण, अद्रक आणि 1.5 इंच दालचिनी, 4 लवंग, हे सगळं मी भाजून घेते. आणि 2 टमॅटो, हे सगळं मी बारीक करून घेणार आहे. लसूण, अद्रक, कोथिंबीर, हे सगळं मी बारीक करून घेणार आहे. 2 मिरच्या पण टाकल्या चिकनला लावण्यासाठी. आणि त्यात टमाटा टाकला अर्धा, जेणेकरून व्यवस्थित बारीक होईल. आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे. आता हे थोड्या वेळासाठी मॅरिनेट करणार आहे. आता व्यवस्थित मॅरिनेट केलं आहे. आता थोड्या वेळासाठी हे बाजूला ठेवते. तर आपण दुसरी तयारी करू. हे भांडं ठेवलं आहे गॅसवर. त्यामध्ये मी आता तेल ओतणार आहे, 2 मोठे चम्मच. कढई आणि 4 लवंग. चांगलं तेलात परतवून घ्यायचं आहे. 1 चम्मच मीठ. एकीकडं 1 वाटी खोबरा भाजून घेत आहे. अर्धा चम्मच हळद मसाला, 3 चम्मच मसाला. चिकन परतून घेतलं आहे. आता थोडा वेळ झाकण लावून ठेवणार. मसाला आपल्याला जेवढा पाहिजे तेवढा टाकायचा, आपल्या तिखटाप्रमाणे टाकायचं. माझा घरचाच मसाला आहे. त्यात सगळं मिक्स आहे, म्हणजे म्हणून मी जास्त काही टाकलं नाही. फक्त दालचिनी आणि लवंगच घेतले. हा बघा, चिकन प्रेमी. आता हा बारीक केलेला सुका खोबरा घातला. कशी वाटली माझी रेसिपी? बघा, तयार झाला आमचा चिकन रेसिपी. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईबर करा. डिगू चिकनची वाट पाहत आहे. बाय 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 डिगू.